हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सरूज वर्ल्ड अँड गुड आफ्टरनून। तर फायनली आम्ही आता निघालो आहोत सोनूच्या घरी। तर जसं की रेवसला असे पाडे आहेत वेगवेगळे, तर मला वाटते ह्याच्या रेवसपासून मला वाटतं एक 10 किलोमीटर असेल सोनूचं गाव। तर एक्झॅक्टली मला पण एवढं नाही माहिती, बट तिचा भाऊ आला होता तर तो सांगत होता, तर तो आम्हाला गाडी घेऊन आला होता घेण्यासाठी सगळ्यांसाठी, कारण की इथून काय असं वाहतुकीचं एवढं काही आहे नाही गाडी वगैरे। सो त्यांची गाडी घेऊन आला होता आम्हा सगळ्यांना घेण्यासाठी। तर आम्ही सगळेजण असे ॲडजस्टमेंट करून बसलेलो आहोत, ते बघू शकता, सगळे एकमेकांच्या मांडीवर बसलेले आणि खूपच छान वाटतं। फायनली आम्हाला असं वाटतं की कधी एकदा आम्ही घरी पोचतोय आणि तिला बघतोय। बरेच अशा गोष्टी होत्या ठरवलेल्या, बट काहीच पॉसिबल नाही झालं, मी लांब राहत असल्यामुळे। और देखो रागिनी बैठी है इधर, मैं इधर, अंकिता, अरे कोमल और पूजा तो देखो इतनी सी जगह में बैठी है और ये सब पीछे बैठे हैं। ए बोलो चलो हम कहाँ जा रहे, बोलो सोनू की शादी में। हम कहाँ जा रहे, सोनू की शादी में, और इतने धक्के वक्के खा के तर जसं आतमध्ये जात होतं तर रेवस देखील असं खूप छान आहे, अलिबागच्याच भागात येतं हे देखील। आणि खूप अशी नारळाची झाडं वगैरे होती, म्हणजे जसं कोकणात गेल्यावरती झाडं असतात तशीच भरपूर झाडं होती इथे। आणि तुम्ही बघू शकता प्रायव्हेटच व्हेकल्स चालतात इथे, असे गव्हर्नमेंटचे नाही आहे। तर तिच्या भावाला विचारलं तर तो सांगत होता की ST चालते, बट STचं सुद्धा टाईम टेबल आहे आणि ठिकठिकाणी पाणी होतं, पाण्याची तर काहीच कमतरता नव्हती। जवळच बंदर असल्यामुळे मला वाटतं की पाणी तर असणारच। आणि हे बघा केळीच्या बागा आणि खूप छान छान अशी छोटी छोटी घरं होती। फायनली मग आम्ही पोचल्यानंतर रोडला उतरलो, आपापल्या बॅगा उचलल्या, कारण की गाडी तर आतमध्ये जात नाही। मग असं जातात ना गल्ली गल्लीतून, तसं आतमध्ये भरपूर आतमध्ये घर आहे। तर उतरले सोनू एका मंदिरात दर्शन घेत होती, बट आम्ही सगळे अशा हालतमध्ये होतो, सकाळी निघालेले सगळ्यांचे अवतार बघण्यासारखे होते। आणि कमान आता लावलेली आहे, बघू शकता, सोनाली आणि गिरीश। तर जशी कमान आम्ही लांबून बघितली तसं आम्हाला समजलं की हा आता आपण घराच्या जवळ आलो आहोत। सगळेजण परत डिस्कशन की कोण पहिल्यांदा पुढे जाणार, कारण की मंडप दिसत होता, दोन्ही बाजूला छान अशी लाईटिंग केलेली होती। म्हटलं काय विचार करायचं, चला सगळ्यांनीच एकसाथ जाऊया। आणि तुम्ही बघू शकता हे केळीचे खांब इथे लावलेले आहेत, म्हणजे फायनली लग्न घर जे आहे आलेलं आहे। तर सोनालीचं लग्न दारातच आहे। तर इथे डेकोरेशन केलेलं आहे, पूर्ण मंडप वगैरे घातलेला आहे आणि समोरच आम्हाला हळदीचं डेकोरेशन दिसलेलं, तेच बघून आम्हाला खूपच खुशी झाली। तुम्हाला देखील झूम करून दाखवते। तर हे आहे सोनूच्या हळदीचं डेकोरेशन आणि इकडे आहे त्यांचं घर। तर आता आम्ही घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो। तर नंतर आम्ही खूपच सगळ्यांना भूक लागली होती, तर सगळेजण खाण्यावरती तुटून पडले पोचल्या आणि आम्हाला दुसरी रूम दिली होती, बट आम्ही इथेच हळदी असल्यामुळे इथेच थांबलो। आम्ही रात्री आता तिकडे जाणार चेंज वगैरे केल्यानंतर। आणि बाहेर बघू शकता हळदी चालू झालेली आहे। तर ह्यांच्या इथे पद्धत आहे की सगळे छोटे मुलं बाजूला उभं राहतात आणि जे कोणी हळद लावतात त्यांनी पैसे द्यायचे सगळ्या लहान मुलांना, आणि त्या आजी बसलेत पाठीमागे त्यांना देखील पैसे द्यायचे। त्या नाव पुकारतात, जे हळद कोण लावणार असेल त्यांचं नाव विचारून नाव पुकारतात। तर अशी पद्धत आहे सोनूच्या इथे हळदीची। देखिए हम तैयार हो गए, ये जो लड़की है वो तैयार हो रही है, ये भी तैयार हो रही है। ये साड़ी पहनने में इतना टाइम लगा रही, इतना टाइम लगा रही, और इस लड़की ने धोखा दिया बीच रास्ते। और ये तर तुम्ही बघू शकता कोमलचं व्लॉगिंग, तर मी तिला देखील शूट करायला सांगितलं, तिलाच नेहमी सगळ्यांनाच मध्ये शूट करायला सांगितलं होतं। आणि फायनली आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि कसे दिसतं आम्ही, हळदीचा लुक आमचा रेडी झालेला आहे आणि खूपच छान वाटत होतं, खूपच एक्सायटेड होतो। रेडी वगैरे होऊन आम्ही देखील फायनली गेलो हळद लावण्यासाठी बाहेर। इथं पण मी पण आहे, हाँ झालं काय? हाँ काय पैसे द्यायचे असतात का? थांबा, हात धुवा।
अच्छा टीका भी लगा है। ये देखिए संस्कारी सब जगह पे लगा है। तर आता आमच्या सगळ्यांची हळद लावली झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता सोनूचे जे रिच्युअल्स जे आहेत ते चालू झालेले आहेत। त्यांच्याकडे हळदीची वेगळी पद्धत आहे, तर काय पद्धत आहे मला पण नाही माहिती, बट मी तुम्हाला सगळं काही शूट करून दाखवणार आहे आणि मॅडमचं काही लक्ष नाही आहे आमच्याकडे। अजून काहीतरी बाकी आहे। सरस्वतीचे जे मेन रिच्युअल्स आहेत ते काढतच नाही। तू YouTube मध्ये कसं काढणार? घेतला व्हिडिओ घेतला मग टाकणार कसं टाकणार? आणि बघितलं मॅडमचं हळदीपेक्षा माझ्याकडे लक्ष जास्त आहे की मी शूट करते की नाहीये। पप्पा है, ये सोनू का पप्पा है जो येलो कुर्ते में बैठे। ये जो है आम है ना बराबर। नहीं भैया ब्राइटनेस बढ़ा दिला पीठ अरे पाच वल फक्त पाच टाकायला पाच कर फक्त मोजून मोठे मोठे करू अच्छा एक
थांबा जरा. झाड आणला काय गरम करून तिथे हे बाबू कचोल कुठे आहे एक नंबरच हे बाबू हे बरोबर तिला करते पहिला पाच किलो करे 5 किलो दिला 5 एकदम कोणता मोबाईल केला अंदर टाकता इकडे बघा टाक अभी देख इधर
ना काय आहे काय फायनली सोनूचे रिच्युअल्स संपलेले आहे आणि खूपच आम्ही एन्जॉय केला. तर थोडंफार फोटोशूट करणार आहे. तर तुम्ही बघितलंच ह्यांच्या इकडे कशी काय पद्धत आहे ते. तर हळद अजून संपलेली नाही आहे, बाकी आहे. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. राहिलेली हळद मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.